सबसे पहले गुरु पूर्णिमा की आप सबको बहुत सारी शुभकामनाएं। मला गुरु पौर्णिमेच्या बार शुभेच्छा। या जगामध्ये आकाश आहे तर धरती आहे, देव आहे तर दानव आहे, आणि आईबाप आहे तर लक्षात घ्या गुरु पण आहे। गुरु बिना ज्ञान नाही, गुरु शिवाय ज्ञान कधीही भेटत नाही। आणि अर्ध ज्ञान हे आयुष्य खराब करून टाकते। आयुष्यात प्रत्येकाच्या पाठीवर हात ठेवणारा गुरु असलाच पाहिजे। ज्याला गुरु नाही त्याला आकार घेता येत नाही। तुम्ही कुंभार ज्यावेळेस माती घेतो, त्या मातीमध्ये पाणी टाकतो, त्याला हे फिरवतो नंतर चाक घेतो आणि त्या चाकावर त्या मातीला आकार देतो आणि त्याचा काय तयार होतो रे? माठ। फिरत्या चाकावरती देशील मातीलाही आकार, विठ्ठला तू वेळा कुंभार। अरे आपण सर्वची माती आहोत, त्या मातीला जो आकार देतो त्याचं नाव आहे गुरु। जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर कोणी असेल आई वडिलांच्याही अगोदर तर तो गुरु असतो। पूर्वीची आश्रम पद्धती होती, पुराने काल में जाओ, शिष्य को गुरु को ढूंढना पड़ता था। शिष्याला गुरु शोधावा लागायचा आणि मग गुरु त्याला ज्ञान द्यायचा। जर योग्य वेळी योग्य गुरु जर भेटला तर आयुष्याला दिशा मिळते, आणि जर आयुष्यात योग्य गुरु आला नाही तर आयुष्याची दुर्दशा होते। मग तुम्ही ठरवायचं आयुष्यात आपल्याला जास्त गुरु नको, एकच गुरु करा आणि त्याच्या संपर्कात राहा। आई वडील हे गुरु असतातच, पण ते असतात जेनेटिकल गुरु। जेनेटिकल म्हणजे काय? तर आपण रक्ताने आलेले गुरु, पण त्या आई वडिलांपेक्षाही जो श्रेष्ठ असतो ना, तो असतो तुम्हाला जग दाखवणारा, तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारा। तुम्हारी गलती हुई तो उसे सुधारने वाला, तुम्हें नेक बनाने वाला, वो होता है गुरु। तो इस दुनिया में, इस ब्रह्मांड में ऊपर वाला भगवान और नीचे बैठा गुरु, ये दोनों सेम है। अपने गुरु में अपना भगवान देखो, तुम्हें भगवान की आराधना करने की जरूरत नहीं पड़ेगी, पर गुरु सच्चा होना चाहिए। गुरु करना, गुरु बनाना और गुरु ने जो सिखाए हुए तौर तरीके, उस राह पे चलना, ये शिष्य का धर्म होता है। तो अपनी जिंदगी में तुम्हें किस मोड़ पर कब कहा गुरु मिलेगा ये तुमको पता नहीं है। गुरु ढूंढना पड़ता है, गुरु खुद होके कभी सामने नहीं आता है। समजले? गुरु शोधावा लागतो, गुरुचा शोध घ्यावा लागतो। गुरु तुम्हाला गुगलवर सर्च करून भेटणार नाही, तुम्हाला फेसबुक इंस्टाग्रामच्या रीलवर भेटणार नाही। गुरु कधी तुमच्या आयुष्यात आला हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही। हे ज्याला कळतं त्यालाच कळतं की गुरु येऊन गेला होता, आपल्याला त्याचा हात धरता आला नाही। माझ्या आयुष्यात माझे आजोबा माझे गुरु आहेत। आज ते या जगात नाही, पण असा एकही दिवस नाही की त्यांनी मला मार्गदर्शन केलं नाही। त्यांनी मला जे काही शिकवलं वयाच्या 4थ्या वर्षापासून ते 14 वर्षापर्यंत, त्यानंतर ते एक्सपायर झाले, वारले, पण आजही ते सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंत त्यांनी जे मला शिकवले ते अविरतपणे गेले 30 वर्षापासून चालू आहे। म्हणून गुरु एकच करावा, जास्त गुरु करू नये। आणि गुरु करताना त्या गुरुला प्रचंड शिस्त पाहिजे, तरच तो गुरु करा। जो बेशिस्त आहे त्याला कधीच गुरु करू नका। त्याला आयुष्यात स्वतःला शिस्त नाही, बेशिस्त आहे, अशांना कधीच गुरु करायचं नाही। आणि गुरु ज्याला केलंय ते गुरु थोडेसे विक्षिप्त असतात, ते तुम्हाला जवळ करतील तर लगेच लांबही ढकलून देतील, तर डायरेक्ट तुमच्यापासून कितीतरी लांब राहतील। पण तुम्ही त्यांचा शोध घ्यायचं थांबू नका। म्हणून आयुष्यात आई वडील हे गुरु आहेत, पण ते रक्ताने आहेत। पण ह्या जगातलं सर्वात श्रेष्ठ जे नातं असतं ते गुरु आणि शिष्याचं असतं। ही भारतीय संस्कृती ही गुरु शिष्यांची संस्कृती आहे। याचा जर आध्यात्मिक आपण विचार केला तर हजारो शेकडो वर्ष, हजारो वर्षापूर्वी
पूर्वीपासून गुरु शिष्य परंपरा चालू आहे आणि हजारो वर्ष होऊन जातील, गुरु शिष्य परंपरा संपणार नाही. हे जग संपेल तेव्हाच गुरु शिष्य परंपरा संपणार आहे. म्हणून थोडं शांत राहून तुमच्या आयुष्यात जे तुम्हाला ते तुम्ही ज्यांना गुरु मानतात त्यांच्या जवळ जा, त्यांच्या पुढे कबूल करा, माफी